जिल्हा परिषदेतील MRGS विभागाचे वरिष्ठ सहाय्यक कृष्णा बोरसे यांच्या विरुद्ध आदर्श आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रारदार अमोल काळे राहणार बजाजनगर हे 10 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बोरसे हे शिवसेना शिंदे गटाचे असून सावरकर चौक येथे मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उपस्थित राहून प्रचारात्मक कार्यात सहभागी झाले होते। तसेच त्यांच्या पत्नी संगीता कृष्णा बोरसे यांच्या महानगरपालिका निवडणूक प्रचारातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोमवारपासून आपण आमरण उपोषण करता अन्नत्याग आंदोलनाचा काय विषय? नमस्कार, मी अमोल रमेश काळे, राहणार सिडको महानगर 1 तिसगाव। सर, विषय असा आहे, पेपर आहेत, जिल्हा परिषदचे शासकीय कर्मचारी कृष्णा गवनाजी बोरसे यांनी आचारसंहिता तसेच शासकीय नियम भंग केल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आम्ही जिल्हा परिषदेकडे 7 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत। यामध्ये 7 तारखेला मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित सर यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश देऊन सुद्धा 7 महिने होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। हे सरळ शासकीय कर्मचाऱ्यांना कुठले तरी वरदहस्त असल्या कारणाने म्हणा, काही म्हणा, हे पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। सर, हा कोणाच्या प्रकार आणि काय नेमका प्रकार काय? सर, हा प्रकार आहे कृष्णा गवनाजी बोरसे, वरिष्ठ सहाय्यक, MRGC कार्यालय, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। काय प्रकार झाला? यांनी नागरी सेवा वर्तन नियम 1979 चे उल्लंघन करून राजकीय कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबाबत दिनांक 7/1/2024 रोजी मी तक्रार दाखल केली होती। तर मग या तक्रारीवर आतापर्यंत काही कारवाई झाली नाही? नाही सर, मला आतापर्यंत जिल्हा परिषदेकडून फक्त एकदा लेटर आलेलं आहे, ते पण इथं येऊन मला घ्यावं लागलं। अंकित सरांनी 7 जानेवारी 2026ला याच्यात त्यांनी चौकशी समिती नेमण्याचं आश्वासन दिलेलं आहे, लेखी आश्वासन दिलेलं आहे, पण तरीही कुठल्याही प्रकारची यात कारवाई आतापर्यंत समिती स्थापन झाली नाही झालेली। मग आपण अन्नत्यागाचं पाऊल उचलताय, आपण सतत दिव्यांग आहात, ती कितपत योग्य आहे? साहेब, दिव्यांग असण्याचं ठीक आहे, पण मग सर्वसामान्याला जर न्यायच नसेल, तुम्ही एखाद्या गरिबाच्या मागे हात धुवून लागता आणि जर शासकीय सेवेमध्ये तुम्ही असे जर प्रकार घडत असतील आणि तरी तुम्ही पाठीशी घालला असणार, तर कोणाला ना कोणाला याविषयी बोलावं। 10 तारीख सांगितली होती सोमवारपासून? साहेब, हो, मी 10 तारीख सांगितली होती। माझ्या हाताचा काही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असल्यामुळं, मी दिव्यांग असल्यामुळं मी सोमवारचा 13 तारखेपासून उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आपलं नाव? अमोल रमेश काळे।